केस वाढवल्यावर खरंच पोरगी पटती कर. अरे मग माझंच बघ की. अरे पण मग नाम्याची कशी पळाली? त्याचं काय करायचं आपल्याला. तुझं लका बरं आहे, तुला डिंपल आहे बोलायला. आमचं लका चल आपल्याला जायचंय. कुठं? चल तुला सांगतो चल. डिंपल खरंच लग्न करणार तुझ्यासोबत? अरे मग उगाच तिने ठरलेलं लगीन मोडले वे. एवढं प्रेम करते तुझ्यावर? मग मी नुसता आवाज दिला ना तरी पळती ती मला भेटायची. व्याबी वाटत नाही कर तुला? नाही. आणि वाड्यातनं जर तिला बोलवायचं असलं कसं बोलवतो? काय नाही, शिट्टी वाजवतो. कसली शिट्टी? ही बघ. अशी. शिट्टी कोणी वाजवली? मीच वाजवली. तुमच्याकडे बघून नव्हती वाजवली. मग त्यानं सांगितलं होतं म्हणून वाजवली होती. आता फक्त कानाखालीच वाजवलीये. परत जर कुठल्या सुद्धा पोरीची छेड काढली ना तर गावात गाडवावरून धिंड काढीन, कळलं? निघ आता. हॅलो. म्हणजे कुठं आहेस तू? अरे मी बाहेर आले होते. का रे? अगं तुझ्या घरातनं कसला तरी आवाज येतोय. काहीतरी पडलं नाही तर कोणतरी काहीतरी आपटतंय. काय? आलेच मी. हा ये लवकर. हे बघ मगापासून कसले तरी आवाज येत आहेत. आत कोण आहे का? चल बघू. संजय थांब. नाही म्हणजे मांजर असेल. मी बघते ना. तुला कशाला उगाचच त्रास? हा ही घरात का नाही घेते? आणि हो आवाज कसला असेल? काय करताय? उठा उठा उठा. उठा. हे घे पाणी. मरू द्यायचं होतं मला. संपून टाकलं असतं सगळं. नकोय मला असं लाचार जगणं. कंटाळा आला त्या आयुष्याचा मला. काय उपयोग माझं जगून असं? आवाज बोलू नका. थांब जा माझ्या पस्त. त्रास होतोय तुझा मला. निघ इथून. मंजू मला नाही जगायचं आज. नाही जगायचं मंजू. आवाज बोलू नका. असं का वागतेस माझ्याशी? नको करूस माझी सेवा. गिल्ट येतं मला. पोचत आलोय मी तुझ्यावर. मारून टाक मला. मोकळं कर या सगळ्यातून. नाही जगायचं मला असं. किती त्रास सहन करणारच माझा तू? हो कोण बोललं की तुमचा त्रास होतो मला? मी बोललीये का कधी असं? म्हणत नाही त्याचा तर राग येतो ना मला. असं वाटतं शांत राहून माझी सेवा करून उपकार करतेस माझ्यावर. दया दाखवतेस. सिंपती नकोय मला तुझी. जेवायला वाढू का मी तुम्हाला? नकोय मला काही. मला सांग पैशाचं काय केलंस तू आधी? कुठून आणणार एवढे पैसे? होते सगळे माझ्या उपचारात गेले. मुंबईचा फ्लॅट पण विकला आपण. आता काय उरलं आपल्याकडे? माझी जमीन. अहो आपण इकडे कशासाठी आलोय? गावाकडची जमीन विकायला आलोय ना. मग ती विकले की येतील आपल्याकडे पैसे. तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना. अगं पण जमिनीचा व्यवहार होईपर्यंत घर कसं चालणारस तू? काय करणारस? मी असं इथे काहीच करू शकत नाही. मला मारून मोकळी हो एकदाची तू. मी हिंमत हरलीये का? तुम्ही सुद्धा हरू नका. आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. मी बघते काय करायचं ते. मी विचार करते की गावातल्या लहान मुलांचे क्लासेस घ्यावेत. म्हणजे आपल्याला 4 पैसे मिळतील. बोलो सगळ्यांना घरात बोलो. आधी मुलं येतील मग ती गावभर करतील.
मग माणसं येतील मला बघायला, हसतील माझ्यावर, केळच करतील माझी. हेच पाहिजे ना तुला? तमाशा करायचा ना माझा? कर तमाशा, कर. अहो शांत व्हा, असं काही होणार नाहीये. मी आपल्या घरात कोणाला येऊ देणार नाही. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी बघते दुसरीकडे जागा. कोण देणार तुला जागा? देतील, आहेत ओळखीचे. मी त्यांच्याशी बोलून बघते. पण तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका. आणि हात जोडते तुमच्या पुढे. आज जे तुम्ही काही केलं ना, ते करायचा परत विचार देखील करू नका. अहो मी आहे ना, मी आयुष्यभर तुमची सेवा करायला तयार आहे. पण तुम्ही हिंमत हारू नका प्लीज, प्लीज. मंजू, मला नाही बघवते हा त्रास आता. माझाही आणि तुझंही. किती करशील माझ्यासाठी? हे असं परत परत जगण्यापेक्षा मेलेलं परत. मारून टाक, मारून टाक मला. असं नका बोलू. तुम्हाला माझ्या क्लिनिक मध्ये पाहून कोणी टेन्शन मध्येच येईल. का? काय झालं डॉक्टर? हो, तुम्ही इतक्या सुंदर दिसताय, एवढ्या छान हसताय, कोणालाही प्रश्न पडेल ना तुम्ही खरंच आजारी आहात का. या 500 रुपयांच्या गोळ्या. तुमच्या हाताला ना डॉक्टर खरंच खूप गुण आहे. मला तर वाटलं होतं तुम्ही दिवाळीचा दवाखाना बंद ठेवताय की काय, पण तुम्ही तर दिवाळीचा पण दवाखाना सुरू ठेवलाय. अहो, पेशंटला बरं करण्याचा व्रत हाती घेतलेला माणूस आहे मी. माझ्यासाठी ज्या दिवशी पेशंट बरा होईल तोच दिवस दिवाळी आणि दसरा. मला तर आत्ताच बरं वाटायला लागलंय. तुम्ही ना आज आमच्याकडे दिवाळीच्या फराळाला यायचं. तुमच्यासारख्या देव माणसाचे पाय आमच्या बी घराला लागू दे. अवघड आहे खरं तर, पण मी प्रयत्न करीन. नाही नाही, प्रयत्न नाही डॉक्टर, यायचंच तुम्ही. आणि हो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. अशाच सुंदर दिसत राहा आणि गोड हसत राहा. एवढं पर्सनल जाण्याची गरज नाहीये डॉक्टर. डॉक्टर, येते मी. आणि हो, फराळाला या हा आज घरी. काय चाललं होतं तुझं? कुठं काय चाललं होतं? त्या पेशंटने तुम्हाला काय बोलू नये ना म्हणून सावध करत होते. आता हमेशा आपकी मर्जी से होगा ऐसा नाही होता ना डॉक्टर. ब्युटिफुल असं बोलल्यावर सगळेच नाही फसत डॉक्टर, म्हणून म्हटलं आठवण करून द्यावी. टिम्पल, तू फार बोलतीस असं नाही वाटत तुला? मला डिवसलेला अजिबात आवडत नाही. एखाद्याचा चुकून जरी शेपटावर पाय पडला तरी सापट असतो ना, अगदी तसंच आहे माझं सुद्धा. तू मला अजून ओळखलेलं नाहीयेस. इथून पुढे चुकून जरी माझी मस्करी केलीस तर मी खपून घेणार नाही. डॉक्टर, डॉक्टर, माझा बाप फटाक्यानं बाजला आणि बेशुद्ध बी पडलाय. चला लवकर डॉक्टर तुम्ही. आलो समोर चला, पुढे. चला. लक्षात ठेवा. माझ्याशी नीट बोलायचं, नाही तर नाही बोललं तरी चालेल. हे चांगलंच महागात पडणार आहे डॉक्टरला. अगो नाही, मी गोरा नाही दिसत. अजून पावडर घेतो म्हणजे गोरा दिसेल. अयो, केवढी पावडर आली ही. आता या पावडरचं काय करू? आता मी गोरा दिसतोय.
माझ्यासाठी? आई नाही तुझी घरात, इकडे ये. बोल म्हातारे. हो नाही रे त्यो. मी शुभंकरराव. आजपासून सगळ्यांनी मला शुभंकरराव या नावाने हाक मारायची. तर आत्यानी लय नाव नाही का ठेवलं तुझं साळसूत? त्यांनी जिबीचा तुकडाच पडतात. जा नाम्याच्या दुकानात 2 मिस्त्रीच्या पुढे घेऊन ये. ती बारक्या पोरांची काम आहे ती. ते बाबूला सांगा नाहीला, मला नाही. तुझा मुडदा बशिवला तुझा. बापाला नावाने हाका मारतोस वय रे भाड्या. तू काय त्याच्या बारशाच्या घुगऱ्या खायला होतास वय? तिकडे ये मोर, तुझं चांगलं तोंडात चेचते बघ. अयो टोन्या, केवढी पावडर लावलीस? एवढी तर त्या डबीत पण नसती. मी पावडर नाही लावली, मी गोराच आहे एवढा. हे अगं दिदे, अगं तुम्हाला दिवाळीला नवीन कपडे घेतली होती का नाही? ते आपल्याला बदलून आणायचे, चल लवकर. का? अगं ते बारक्या पोरांचे कपडे आहेत. मग तू कोण आहेस? मी आता मोठा झालोय. तर रात्र मुतायला जायला लागलो, ह्याला भ्या वाटतंय. अजून हातरून वला करतोय आणि ह्याला फुल पॅन्ट पाहिजे. काय नको ग घेऊ डिंपे? मला पाहिजे ते. अगं तिथे अगं तू चल ना ग. अगं आपण बदलून. अगं अरे टोनी, ते बदलून नाही देणार. टोन्या, हे काय केलंय तोंडाला? मंगल, काय झालं? घाबरलो ना मी. आणि तुम्हाला बघून म्या घाबरली. पप्पा हे काय करून ठेवलंय? सगळी पावडर लावली तोंडाला. माझ्या तोंडाला कोणी पावडर लावली? म्या काय नाही केलं. मला नाही माहित कोणी लावली पावडर. म्या नाही लावली पावडर. मग दुसऱ्या कोणी लावली? र ये इकडे ये. आजी पकड त्याला. तर तुझ्या बापानं डोळं नाहीत का दिलं मला? त्यानं पकडू त्याला. तिकडे पकड नाही तर घाल डाबऱ्यात त्याला. ए मम्मी, मला दवाखान्यात जायला उशीर होतोय, मी जाते. वय चल उतर खाली, तोंड धुवून घे. नाही, का? चड्डी फाटली. दे इकडं, शिवून दे ती. नाही, आता माझी चड्डी फाटली. आता मला फुल पॅन्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे टोन्या, आत्ताच नवीन कापड घेतलेलं ती, शिवून देते की तुला? नाही, मला फुल पॅन्टच पाहिजे. अरे तुला ढुंगण धुवायला येतं का नीट? आणि फुल पॅन्ट पाहिजे? मला फुल पॅन्ट पाहिजे. मला फुल पॅन्ट पाहिजे. बाबू, ह्याला दे रे एखादी तुझी काढून पॅन्ट आणि त्याचं तोंड कर बंद एकदाच. येळणा वखत गाडव चाललंय भुकत. नाही, मला नवीन पाहिजे. मला पप्पांची पॅन्ट नको. बरं ठीक आहे, नका ओरडूस. बरं घेऊ आपण नवीन पॅन्ट. हा मग चला, आत्ताच चला. हा वय चल. अवतार बघा आधी, जा तोंड धुवून या जा. दे इकडं, शिवून दे ती चड्डी काढ. इथं मी आज जाऊन काढतो. संजू, मंजू, तू इथं कशी? का मी इथे यायला नको होतं का? नाही तसं काय नाही. हे काय रे, एवढा पसारा का घातलायस? ते मी एकटाच राहतो ना, मग त्याच्यामुळं. म्हणून काय झालं? एकटा राहतो म्हणून काय पसारा घालून बसायचं का? कसा राहतो या पसाऱ्यात देव जाणे. कमीत कमी दिवाळीला तरी आवरायचं का? दिवाळी पण अशीच गेली. संजू, अरे मी तुझ्याशी बोलतेय, तुझं लक्ष कुठे आहे? संजू, काय म्हणत होतीस? अरे मी हे म्हणत होते की कमीत कमी दिवाळीला तरी आवरायचा पसारा. आवरणारच होतो. मग कधी? दिवाळी संपल्यावर? तू राहू दे, मी आवरतो. तू बस इथं. अचानक आलीस, काय काम होतं का? हो, महत्वाचं काम होतं. मी तुला सांगितलं ना की माझी जमीन विकायची. त्याचं काय झालं रे? गिराईक मिळालं का? नाही, अजून असं बोलणं नाही झालं कुणाशी. पण तुझं फायनल झालंय का जमीन विकायची म्हणून? हो, माझं सगळं फायनल झालंय. खरं तर मला खूप घाई आहे रे. बघ ना लवकर काय होतंय का. तू नको काळजी करू, आपण हुडकू कस्टमर. पण त्याच्या आधी आपल्याला ना तलाठी कार्यालयात जाऊन उतार, 7/12 हे सगळे कागदपत्र गोळा करावं लागतील. चालेल ना. तुला आज वेळ आहे का? नाही म्हणजे तुला वेळ असेल तर आजच आपण जाऊन करूयात का? चालतंय की, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. तू थांब बाहेर, मी आवरून येतो लगेच. हो.
ऐक ना, वाटेत नामूच्या दुकानासमोर गाडी थांबव, मला जरा स्टेशनरीचं सामान घ्यायचंय. वय बसू? हो बस नीट. रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती. नाम्या लगा 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 नाम्या, अरे दिवाळीच्या लाइटिंगच चमकतोय चम 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 चम. अयो लगीन करतोयस का काय परत? का दिवाळी काय फक्त तुझ्या घरच्या कॅलेंडर मध्ये येते का? दिवाळी आहे म्हणून घातल्या ती. तर म्हणजे ह्या आधी कधी मध्ये तुला दिवाळी आम्ही बघितलाच नाही. अरे लगा तुझ्यासारखा चेंगाट माणूस अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही. सांगायला लागलाय मला. नवीन कापडा घातली दिस म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. डॉक्टर, डॉक्टर, बसा. डॉक्टरने चहा सांग स्पेशल. 2 स्पेशल. नाही ते काय घेऊनच आले असतील घरातून, ते काय दिसतंय बघा ना. ए नाम्या, अरे दिवाळीचा तरी जरा चंगाटपणा कमी कर की. 2 चहा, 1 स्पेशल 1 साधा सांगितलंय. डॉक्टर कुठे गेलता तुम्ही? अरे काल एका मुलाला फटाक्यामुळे भाजलं होतं, त्याला चेक करायला गेलो होतो. हे आजकाल आहे का नाही, गाबड्याशी बोलायची काही सोय राहिली नाही. फटाका घेतात आणि हातात फोडतात आणि भाजलं की बसतात बोंबलत. मी तर काय म्हणतो माहिती का नाही, आई बाप आहेत का ना, आई बाप त्यांना लाईनीत बसून असं जोडलं पाहिजे. डोक्यावर पडल्या का बघतात. एवढं मोठमोठाला फटायला घेण्याची काय गरज आहे का? आहे का गरज? थांबी तुम्ही आलेच. काय पाहिजे? 1 वही, 2-3 पेन आणि गम हवाय. म्हणजे तुला आज दुकानात काही वेगळं नाही वाटत आहे? सामान भरलेस का? नाही. मग दुकान साफ केलं असशील. नाही. हे बघ, उगाच टाइमपास करू नकोस. जे सामान सांगितले ना ते लवकर दे, कारण मला उशीर झालाय, मला जायचंय बाहेर. बजा, अरे कसा आहेस तू? हाय बरं आहे. याचे पैसे किती झाले? पैसे राहू दे. अरे तुला काय लॉटरी बिटरी लागलीये का? किती पैसे झाले सांग. नाही म्हणजे नंतर एकदमच दे, नोंदून ठेवतो. चालेल. हाय नामू, नवीन शर्ट आहे ना? एकदम हँडसम दिसतोय. राजबिंडा. कुठे बाहेर चाललाय का?